आज बघा मी मच्छी आणले। मच्छी मस्त अशी कटला मच्छी आहे। मस्त अशी धुवून बिवून मस्त त्याला 4-5 कट बीट लावून छान पैकी हे बघा दोन्ही करून मस्त अशी आपण आता तिला फ्राय करूया। छान अशी फ्राय कशी करायची ते दाखवते तुम्हाला। अर्धा चमच आपण मीठ घेऊया मसाला बनवण्यासाठी। अर्धा चमच धना पावडर घेऊया। अर्धा चमचला थोडासा गरम मसाला टाकूया आणि थोडीशी हळद आणि अर्धा चमच लाल तिखट। आता आपण हे मसाला बनवून घेऊया। त्याच्यामध्ये थोडंसं ऑइल टाकूया, तेवढंच तेल टाकायचं आपल्याला। आणि आपण वाटलेलं अद्रक लसूणचं पेस्ट टाकून घेऊया त्याच्यामध्येच। अद्रक लसूण आणि एक हिरवी मिरची ते मी त्याचं वाटून घेतले बारीक करून, ते आपल्याला त्यात टाकायचे। त्याच्यामध्येच एक निंबू पिळून घेऊया अर्धा। आपला मसाला मी मिक्स करून घेतले। त्याच्यामध्ये थोडासा ज्वारीचं पीठ टाकणार आहे, 1 चम्मच दही टाकणार आहे। मिक्स करून घेऊया। आता आपला मसाला मिक्स करून घेतले। आपण आधी सर्वात आधी मच्छीला थोडा थोडा मीठ लावून घेऊया। मीठ घेतले मी थोडा या प्रकारे असं अशा आतमध्ये पण, जेणेकरून आपल्याला मच्छी खाताना आळणी लागणार नाही। त्याच्या तोंडात पण लावून घ्यायचे। या प्रकारे सर्व मीठ लावून घ्यायचे। आता आपण मच्छीला मस्त असं मसाला भरून घेऊया। छानपैकी मसाला लावून घ्यायचे। इकडून पण भरून घ्यायचे असंच। आता आतमध्ये पण आपण मसाला या प्रकारे भरून लावून घ्यायचे। या प्रकारे सर्व लावून घेतले। त्याच्या तोंडात पण लावून घेऊया। या प्रकारे मी चारी बाजूने मच्छीला मस्त असा मसाला लावून घेतले। कारण आपण ह्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकले, त्यामुळे जास्त लाल तिखट मी टाकलेलं नाहीये, तरी खूप जास्त तिखट झाले। बघू आपण आता हे इथं मी तांदळाचं पीठ घेतले, त्याच्यावर आपल्याला कोट करून घ्यायचे मच्छी। या प्रकारे दोन्ही साइडने असे तांदळाच्या पिठावर पीठ टाकून छान असं कोटिंग करून घ्यायचे। तांदळाचं पीठ घेतलेलं आहे मी। आता आपली मच्छी छान असं मसाला वगैरे लावून झालेला आहे। तिला एक 5 मिनिटं ठेवूया असेच रेस्ट करण्यासाठी, आणि मग आपण तळायला घेऊया। आपलं गॅस चालू केले, गॅसवर तवा ठेवलेला आहे। आपण त्याच्यावर ऑइल टाकून घेऊया। 2 चम्मच ऑइल टाकून घेतले। आता आपण तेल आपलं तापलेलं आहे, त्याच्यामध्ये आपली मच्छी ठेवून देऊया। एकदम बारीक गॅसवरच आपल्याला तळायचे, लय फास्ट गॅसवर तळायचं नाही, कारण आपली मच्छी अख्खी आहे, चांगली आतपर्यंत शिजली पाहिजे। आपल्याला आता आपले मासे एक साईडने एकदम सावकाश पलटून घ्यायचे। मागो मस्त असं आपला मासा एक साईडने छानपैकी भाजले गेले।
दुसरी साईडने पण भाजून घेऊया। छान असं तळून घ्यायचे बारीक गॅसवर एकदम। या प्रकारे आपल्याला थोडासा आडवा आणि थोडं उभं करून मस्त असं फ्राय करून घ्यायचे। तर मासा आपलं थोडं मोठं आहे ना, त्यामुळे आपल्याला दोन्ही करून असं धरून वगैरे छान असं आतपर्यंत भाजलं पाहिजे छानपैकी। आपला मासा फ्राय झालेला आहे छानपैकी असं मस्त नागी फ्राय झालाय। दोन्ही साईडने आलटून पलटून खूप छान असं फ्राय झालेलं आहे। असं आपला मासा दोन्ही बाजूनी आलटून पलटून छानपैकी असं 5 ते 10 मिनिटं छान असं फ्राय होऊन द्यायचे। कारण मासा अख्खा आहे ना, तर वेळ लागतो थोडा आतून शिजायला। तर आपलं 10 ते 5 मिनिटात लगेच आपला मासा शिजून होतो। तर आपला मासा झालेला आहे तयार। बघूया आपण ते चेक करून। हे बघा छान असं मासा तुटतंय, म्हणजे आपला मासा फ्राय झालेला आहे। आपण आता ताटामध्ये काढून घेऊया। गॅस बंद करून टाकू। 2 मिनिटं असं साईडला ठेवायचे तव्यावरच, म्हणजे त्यातलं ऑइल सगळं निघून जातो। आता आपण मासा ताटामध्ये काढून घेऊया। मस्त असं मासा फ्राय झालाय, छान असं कुरकुरीत। आपली मच्छी तयार झाली आहे फ्रेंड्स। आता आपण खाऊन बघूया कशी लागते। हे बघा मस्त अशी मच्छी आपली तयार आहे। ह्याच्यामध्ये काटे आहेत। आपण खाऊन बघूया। गरम आहे, मस्त झाले, एक नंबर झणझणीत झाले, छान। तुम्ही पण या जेवायला। व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा। या पद्धतीने तुम्ही पण एकदा नक्की बनवून बघा, खूप छान आणि खूप मस्त लागते, एकदम टेस्टी। मस्त अशी झणझणीत फ्राय झाली।